आपल्याला देशभरात सूर्याची मोजकीच मंदिरे आढळून येतात. अनेक देवी देवतांची अगदी प्राचीन मंदिरे कोकणात आढळून येतात. त्यातीलच एक म्हणजे कनकादित्य मंदिर. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळी येथील श्री कनकादित्य मंदिर हे सुमारे 800 ते 900 वर्षांहून अधिक प्राचीन आणि महाराष्ट्रातील अत्यंत दुर्मिळ सूर्यमंदिर आहे. हे मंदिर राजापूर पासून सुमारे 32 किलोमीटर आणि पावस पासून 24 किलोमीटर अंतरावर आहे. प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला पुरातन चिरेबंदी अशी भव्य विहीर दिसते. पाणी काढण्यासाठी उक्ती होती पूर्वी या विहिरीवर. या मंदिराचा इतिहास तुम्हाला जाणून घ्यायचा आहे का? मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलमध्ये नवीन असल्यास चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. इसवी सन 1293 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने सौराष्ट्रावर हल्ला केला होता. प्रभासपट्टण या श्रीकृष्णाच्या राहण्याच्या ठिकाणी सूर्य मंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या 12 सूर्यमूर्ती होत्या. हल्ला होणार अशी कुणकुण लागल्याने पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर मूर्त्या चढवल्या. काही मूर्ती घेऊन तो दक्षिणेकडे निघाल्यानंतर गलबत कशेळी जवळील समुद्र किनाऱ्याजवळ अडकले. त्याने त्यातील एक मूर्ती गुहेत आणून ठेवली आणि नंतर जहाज पुढे गेले. गुहेतील ती मूर्ती लोकांनी किनाऱ्यावरून गावात आणली. तिथेच हे मंदिर उभे केले. तेच येथील कनकादित्य मंदिर होय. मंदिरात सुबक कोरीव काम केलेलं आहे. लाकडी प्रतिमा आहेत. कनकादित्याची काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. कशेळी किनाऱ्यावरील कड्यावर सुमारे 15 फूट उंचीवर 400 चौरस फुटाची नैसर्गिक गुहा आहे. तिथेच कनकादित्याची मूर्ती सापडली. कनका नावाच्या गणिकेने या मूर्तीची स्थापना केली, म्हणूनच याला कनकादित्य नाव पडले असेही म्हटले जाते. मंदिर हे अस्सल कौलारू पद्धतीचं आहे. लाकडी सभामंडप आणि चिरेबंदी तटबंदी आपलं लक्ष वेधून घेते. आतमध्ये व्हिडिओ घेण्यास मनाई असल्यामुळे आतील भागाचं चित्रीकरण करता आलं नाही. अतिशय शांतता होती इथे. मन प्रसन्न होऊन गेलं. कोकणात खूप पुरातन मंदिरे आहेत आणि प्रत्येक मंदिराचा काही ना काही इतिहास आहे. सभामंडप इतका सुंदर आहे ना की पाहतच राहावंसं वाटतं. मंदिराच्या आवारात अन्य देवी देवतांची मंदिरे देखील आहेत. या मंदिरात रथसप्तमी ते एकादशी असा 5 दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. अशी आख्यायिका आहे की यात्रेदरम्यान शेजारच्या आडिवरी येथील प्रसिद्ध कालिका देवी कनकादित्याच्या भेटीसाठी कशेळी येथे 4 दिवसांसाठी येत असते. हा या उत्सवाचा मुख्य आकर्षण बिंदू आहे. जवळचे रेल्वे स्टेशन राजापूर रोड रेल्वे स्टेशन हे मंदिर देशातील काही मोजक्या सूर्य मंदिरापैकी एक मानलं जातं. कनकादित्य मंदिराजवळ असलेल्या ताम्रपटावरून हे मंदिर सुमारे 900 वर्षे जुने असल्याचे समजते. या देवाकडे केलेली मनोकामना 1 वर्षाच्या आत पूर्ण होते अशी लोकांची श्रद्धा आहे.
मंदिरात दर्शन झालं आणि मग कोकणी पदार्थ चाखावे अशी इच्छा झाली. चला आता आपण कोकणातला आंबील या पेयाची चव घेऊया. आंबील पिणार बघा, सर्व आरोग्यदायी असं आहे. हे सांगितलं ना आंबील. हे काय सोलकढी, सोलकढीमध्ये काय टाकलेलं आहे का, गुळ वगैरे, मग साखर वगैरे? हां हां सोलकढी छान लागते, मस्त लागते. बघ रे कसं लागते ही सोलकढी कोकणातली फेमस. हे आले आंबील. माझ्यासाठी हे नेहमीचंच होतं, पण माझ्यासोबत आलेल्या पाहुण्यांसाठी मात्र ही खास गोष्ट होती. यांच्यासाठी हा पदार्थ नवीन आहे. सांगा मात्र कसं आहे ते. छान आहे. टेस्ट आवडली. आता तुम्ही सांगा. छान आहे. काय रे, आवडलं काय? नवीन प्रकार आम्हाला, नवीन प्रकार आहे. हां बघ सर्व आहे इथे. आगळ आहे, कोकणी पदार्थ सर्व आहे. आगळ आहे, कोकण सरबत आहे, मिरचीचं लोणचं आहे, आंब्याचं लोणचं आहे. बघा काय घेत आहे. नाचणी. ही नाचणी आहे. वेगळ्या प्रकारची नाचणी ही आपल्याकडे ह्याच्यामध्ये ही डायबिटीस नाही. लाल तांदूळ आहे. नाही मी बघितलं नाही जवळ घेऊन. हा लाल तांदूळच आहे. हे ना डायबिटीसच्या पेशंटसाठी चांगलं आहे लाल तांदूळ. झाल्यानंतर काय उपयोग नाही. झाल्यानंतर होतो, झाल्यानंतर ब्राऊन राईस खायला सांगतात का नाही डॉक्टर? मग हे चालतं ना. हे ओरिजिनल ब्रीड आहे. याच्याशी मग तेच बोलते संपर्क मी. करून brown rice आहे. ह्याचे किती झाले सांगा पहिले. 55. काय माहिती काय, हे घ्या, डायबिटीसच्या लोकांसाठी चांगलं आहे. लाल तांदळामधलेच पोहे आहेत. हे एक अर्धा लिटर ना? हे जास्त. कुळीत पीठ. ते घरी बनवतो. कांदा लसूण मसाला येतो. किती याची किंमत? आंबा कसा आहे तुमच्याकडे? हे ते 2 रुपये. हे काय आहे? काय हो हे? हे बंगाली खाजा. एवढे खाणार. बंगाली खाजा. तो मालवणी खाजा तिकडे आहे. इथे जे हे बघा नाचणीचे पापड पण आहेत. नाही हे पोहा पापड आहेत. तुला काय घ्यायचं? हे पोहा पापड आहेत. कितीला आहे ते? कोकण कॅन्डी कितीला आहे? त्याचं असेल ना. हे बघा कोकम कँडी म्हणजे काय आहे ते तुम्ही बघू. खाऊन बघा, तुम्ही बघा, खाऊन बघा, खाऊन बघा. तुम्ही बघा. आणि तुम्ही आवडली तर मी बघा. त्यावेळेला ह्यातली 2 चघळली तर कुठचा अँटीहिस्टॅमिनिक काय म्हणतात पित्तामुळे काय होतं तेव्हा? अंगावर दादी उठतात. पित्तामुळे. त्यावेळेला ह्यातली 2 चघळली तर कुठचा अँटीहिस्टॅमिनिक. काय आहे हे? कोकम कँडी. कोकम कॅन्डी. गोड कोकम आहे. गोड कोकम आहे. त्याला सैंधव आणि जिरं पावडर लागते. अच्छा. फळाचा मुरंबा. पाकातला मुळावळा. कितीला आहे? मुरावळा. 45. अर्धा किलो आहे. तिथे 200 ग्रॅम आहे. घे तुझ्या हाताने मग दाखव. ते छोटे. हा 1 2 आवळ सुपारी. हा बस 20 दिले ना. कारल्याचं लोणचं आहे, करवंदांचं पण लोणचं आहे. कारल्याचं कुठलं? बोललो आणि काल नेमका मी इथे नव्हतो तेवढ्या अवधीत. सॉरी, कारल्याचं संपत. कारल्याचं संपलं. जेवढी लोणची आहेत ह्याच्यात कॉटन सीड ऑइल नाही. सनफ्लावर बाजारातल्या सगळ्या लोणच्यांमध्ये कॉटन सीड ऑइल आहे. पण हे इथे बनवलेलं आहे का? स्वतःचं प्रॉडक्ट. तुमचं स्वतःचं प्रोडक्शन आहे. ओके, स्वतः बनवलेलं आहे. आर्टिफिशियल कलर, फ्लेवर, प्रिझर्वेटिव्ह. असं काही नाही आहे त्याच्यामध्ये. बरं आहे. गोडा मसाला 85 रुपये. गोडा मसाला आहे तो 85 रुपये. वास
हे बघा यांच्याकडे जे आगळ आहे ते विदाऊट नाही वरती बाटली मधले ना विदाऊट प्रिझर्वेटिव्ह. त्या बाजूला आहे ते. हां ते आगळ त्याच्यामध्ये तुम्ही सोलकढी बनवू शकता. घ्या. आणि आमचं अगं दाट नाही, पातळ आहे. याचं कारण कोकमच्या सोलांवरती मिठाचा लेअर दिल्यानंतर नॅचरली जो अर्क सुटेल ते म्हणजे आगळ. लोक क्रश करतात आणि मग त्याचा बिटरनेस येतो. आणि ते कोकम कितीला? कोकम सरबत हे घेतलं ना हे 120 रुपये 200 ग्रॅम. हे हातातलं हे 100 रुपये. का म्हणजे हे एकदम पातळ आहे. ते तसंच असतं. हे तुम्ही काय बोलता ते आता प्रिझर्वेटिव्ह? तुम्ही त्याच्यामध्ये काय प्रिझर्वेटिव्ह आणि टिकाऊ आहे बोलतायत ते. अच्छा हे टिकेल म्हणजे. तुम्ही आता सोलकढी जी प्यायली ती यात त्याची बनवू शकते सोलकढी. अच्छा मग हे घे. हे घेता हे पण घे तांदळाचे. तांदूळ. घे ते पण घ्यायचे ना कोकमचं. चहा तुम्ही dip करून चहा पोहे चहा पोहे लाल तांदळाचे मधले. हे कोकणातलं तुला काय नाही तर ते दे. 70 रुपये अर्धा किलो. तिथून आम्ही नंतर धूतपापेश्वर मंदिरात गेलो. तेव्हा पुढचा व्हिडिओ नक्की पहा. पण आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.